वेलकम टू माय मदर डॉटर रेसिपी चॅनल. तर आज आपण बघणार आहोत ॲव्होकॅडोच्या रेसिपीज. तर आपण आज ॲव्होकॅडोच्या 3 रेसिपीज बघणार आहोत. तर आपण त्याचं पहिल्यांदा साहित्य बघून घेऊयात. मी घेतलेला आहे ब्रेड, चपाती, ॲव्होकॅडो, टोमॅटो, कांदा, मिरची, रेड चिली सॉस, टोमॅटो सॉस, मेयोनीज आणि पेरी पेरी मसाला. तर ह्याच्यासाठी मी चपाती घेतलेली आहे की प्रत्येक वेळेस इमर्जन्सी आपल्याकडे ब्रेड अवेलेबल असू शकतो असं नाही, तर आपण ते चपातीमध्ये पण करू शकतो. खरं तर मी पहिल्यांदाच खाते, मला टेस्ट पण माहित नाही ह्याची, पण खूप फ्रेंड्सचं मला सजेशन होतं की तू बनव म्हणून बनवतीये. खरं तर आमच्या इथे मिळत नाही हे, मी सोलापूरला गेल्यानंतर काल घेऊन आले. मला माहित पण नाही की माझ्या बच्चा पार्टीजला आवडेल का नाही ॲव्होकॅडोची टेस्ट. पण प्रत्येक गोष्ट आपण आवडीसाठी खात नाही, काही काही हेल्थ साठी पण खातो. आता मी थोडस लिंबू पिळून घेऊया. ऑरिगॅनो, पेरी पेरी मसाला, कांदा, टोमॅटो सगळं मिक्स करून घेणार आहे एक दिवस. चिली सॉस, ऑरिगॅनो, पेरी पेरी मसाला आणि हे पूर्ण सगळं स्प्रेड करून घ्यायचे चपातीवरती. आता ह्याच्या एका साइडला आपण हे केलेलं ॲव्होकॅडोची पेस्ट लावून घ्यायची पूर्ण चपातीला. हाफ लावायची. त्याच्यावरती मी चीज खिसते आता थोडस. हे फोल्ड करायचं आणि एकदम लो फ्लेम वरती तव्यावरती खरपूस भाजून घ्यायचं. प्रत्येक वेळेस आपल्या घरी ब्रेड लवकर अवेलेबल होतो असंच नाही, तर आपण हे ॲव्होकॅडोचं चपाती सँडविच पण बनवू शकतात. ब्रेड पेक्षा हे टेस्टी लागते.